कुणी कितीही ताकद लावा, कसेही नाचा, इथं सगळ्यांचा बाप देवेंद्र फडणवीस बसलाय. हे नितेश राणेंचं विधान, भाटगिरी जर खोलवर रक्तात भिनली ना, ती किती विकृत आणि बिभत्स स्वरूप धारण करू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या नितेश राणेंचं हे विधान आहे. त्यांनी हे विधान जर उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केलं असतं किंवा त्यांच्या शिवसेनेच्या संदर्भात केलं असतं किंवा काँग्रेसच्या संदर्भात केलं असतं किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात केलं असतं तर एक वेळेस म्हणता आलं असतं की त्यांच्या विकृत स्वभावाला अनुसरून त्यांनी हे नेहमीच टीका करणारं विधान आहे ते म्हणून सोडूनही देता आलं असतं कदाचित. कारण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पोचलेच मुळात यासाठीच की ते खालच्या पातळीवर जाऊन टीका करू शकतात, यासाठीच ते त्या भाजपमध्ये आहेत आणि त्याचीच बक्षिसे म्हणून त्यांना मंत्रिपद सुद्धा मिळालेलं आहे. पण त्यांनी ही टीका या विरोधी पक्षांवर केली नाही, विरोधी पक्षातल्या नेत्यांवर केली नाही, तर त्यांनी ही टीका केली आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर आणि अप्रत्यक्ष इशारा दिलाय अजित पवारांना सुद्धा. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले प्रतापराव सरनाईक यांनी जे जिल्हा नियोजन निधी जो होता त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती लावली आहे आणि त्या स्थगितीच्या संदर्भामध्ये या नितेश राणेंनी कुणी किती नाचा ताकद लावा, इथं सगळ्यांचा बाप देवेंद्र बसलाय, सगळीकडे लक्ष आहे म्हणूनच देवेंद्रने ही स्थगिती दिली आहे. म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा बाप हा देवेंद्र फडणवीस आहे हे नितेश राणे म्हणतात का? आता आमच्या सत्य माहितीच्या आधारानुसार या नितेश राणेंचे वडील नारायण राणे आहेत हे असं आम्हाला माहिती आहे आणि या एकनाथ शिंदेंचे वडिलांचं सुद्धा नाव हे संभाजी शिंदे आहे हे आम्हाला माहिती आहे. पण हे नितेश राणे हे जी टीका करतायत की सगळ्यांचा बाप हा देवेंद्र बसलाय, अहो नितेश राणेजी, तुम्ही तुमच्या संदर्भात काहीही बोललं तरी चालेल पण दुसऱ्याचा बाप ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. तुम्ही कुणालाही बाप म्हणू शकाल कारण तो तुमचा व्यक्तिगत स्वतंत्र अधिकार आहे, पण तुम्ही कुणाचा बाप कुणाला ठरवताय? अहो त्या देवेंद्र फडणवीसांच्या 100 पिढ्या जरी खाली आल्या आणि त्या जर म्हणाल्या की आपण सगळे मिळून ताकद लावू आणि महाराष्ट्राचा बाप देवेंद्र फडणवीसांना बनवू, होणार नाही. कारण महाराष्ट्राचा बाप हा नेहमी राहील, अंतिमतः ते छत्रपती शिवाजी महाराज हेच राहतील. कुणीही आयरा गैरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राचा बाप होऊच शकणार नाही. आणि तुम्ही जे विधान केलंय ते विधान आता म्हणजे तुम्हाला बोलायला लावलंय का देवेंद्र फडणवीसांनी की या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा बाप आता देवेंद्र हे यांना सांगा? तुम्हाला टीका करायची तुम्ही खुशाल करा, परंतु महायुतीमधल्या घटक पक्षांनी जे काही देवेंद्र फडणवीसाला मुख्यमंत्री पदावर बसवलंय ना, तुमच्या भाटगिरीच्या बळावर ते मुख्यमंत्री झालेले नाही आहेत. ते अजित पवारांची राष्ट्रवादी सोबत आली म्हणून मुख्यमंत्री झालेत. ते एकनाथ शिंदेंनी बंड केलं, बंडखोरी केली, त्याला गद्दारी म्हणतात, ती केली म्हणून ते मुख्यमंत्री झालेत. आता यांच्या त्या बंडखोरीचं किंवा गद्दारीचं जे फळ त्यांच्या पदरात तुम्ही टाकताय का? आणि हे जे नितेश राणे जे म्हणतायत की सगळ्यांचा बाप देवेंद्र बसलाय, म्हणजे याचा अर्थ 2029 पर्यंत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा काटा या भाजपला आणि देवेंद्र फडणवीसांना काढायचा आहे का? का आता हे नितेश राणे जे बोलतायत, विधान करतायत, यांना संघ भाजप आणि देवेंद्र फडणवीसांचं पाठबळ आहे का? आणि जर नसेल तर या नितेश राणेंना हे जे देवेंद्र फडणवीस हे जरा थोडंसं खडसावतील का? आणि याचा राग आमचा बाप आमचा बाप, आम्हाला माहिती आहे आमचा बाप देवेंद्रला ठरवू नका, एवढा तरी राग
या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजित पवार यांना येईल का, आणि ते देवेंद्र फडणवीसांना या संदर्भामध्ये जाब विचारतील का, याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.